नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, चतुराई, चलाखी, लांडी लबाडी ही काही काळ चालते असं म्हणतात ना. तुम्ही काही काळ काही लोकांना फसवू शकता, काही लोकांना सर्व काळ फसवू शकता, सर्व काळ काही लोकांना फसवू शकता, पण सर्व काळ सगळ्या लोकांना तुम्ही फसवू शकत नाही अशी एक उक्ती आहे. पण काही लोकांना चतुराई, चलाखी आणि लांडी लबाडीची सवय इतकी अंगवळणी पडलेली असते की साध्या साध्या गोष्टी सुद्धा अकारण खेचत न्यायच्या आणि स्वतःलाच अडचणीत आणायचं, याची त्यांना चटक लागते. आणि अशा लोकांमध्ये जसा केजरीवालचा समावेश होतो, शरद पवारांचाही समावेश होतो, उद्धव ठाकरेंचा समावेश होतो, तसाच बंगालच्या दीर्घकालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची स्थिती आहे. लवकरच तिथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री झालेल्या ममता दिदी चौथ्यांदा निवडून येण्यासाठी आटापिटा करतायत. आणि तो आटापिटा करताना त्यांनी एक प्रकारचं मकडजाल स्वतः भोवती इतकं विणून घेतलेलं आहे की त्यात त्या इतक्या फसत गेलेल्या आहेत की त्यातून बाहेर कसं पडावं त्यांना कळत नाही. मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी कधीतरी SIR म्हणजे निवडणूक मतदार याद्यांची जी सुधारणा चालू होती, दुरुस्ती चालू होती, त्यावर आक्षेप घेताना जो काय थैमान घातलं रस्त्यावर आंदोलन करून ममता बॅनर्जींनी, तेव्हा त्यांनी एक वाक्य बोललं होतं आणि मला वाटलं होतं ममता दिदी शहाणपणाच्या मार्गाने चालले. कारण त्या म्हणाल्या होत्या की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे मला अडकवण्यासाठी मायाजाल पसरवलेला आहे त्याच्यात मी अजिबात अडकणार नाही. ते मायाजाल काय होतं त्याविषयीचा व्हिडिओ मी तेव्हा केलेला होता की ममता दिदी ज्या प्रकारे सत्ता, गुंडगिरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांचं एक संमिश्रपणे व्यवस्था बंगालमध्ये चालवत आहेत आणि दहशत माजवत आहेत, त्या परिस्थितीमध्ये बंगालच्या निवडणुका मोकळेपणाने न घाबरता होऊ शकणार नाही. तिथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, हे मी सुद्धा बोललेलो आहे, अनेक जण बोललेले. पण मोदी सरकारवर अनेक त्यांचे समर्थक सुद्धा नाराज आहेत की केंद्र सरकारच्या हाती राष्ट्रपती राजवट लावणं आहे, तो अधिकार आहे. राज्यातलं कुठचंही सरकार बेकायदा वागत असेल तर त्याला रोखण्यासाठी ते सरकार, तिथली विधानसभा देखील केंद्राला बरखास्त करता येते. आणि काँग्रेसच्या काळात तर सरसकट अशा गोष्टी होत होत्या. इंदिरा गांधींनी तर 3-3, 4-4 नव्हे 9-9 विधानसभा एकाच वेळेला बरखास्त केलेले आहेत. तिथे निवडून आलेली सरकार बरखास्त केलेली आहे. आपल्या विरोधात पक्षाचा आहे, बरखास्त करून टाका. पण मोदी सरकारने आपल्या कालावधीमध्ये 10-11 वर्षाच्या अशा रीतीने तो कायदेशीर हक्क वापरलेला नाही. अर्थात त्याविषयी 2-3 गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाचा एक अडसर आहे की ज्या पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत आहे आणि ज्याने बहुमत गमावलेलं नाही तर त्याने बहुमत गमावले असा रिपोर्ट राज्यपालांनी दिला म्हणून विधानसभा बरखास्त केली किंवा सरकार बरखास्त केलं तर ते चालणार नाही, असं बोम्मई निकाल सांगतो. कर्नाटकमध्ये बोम्मई सरकार नरसिंह रावांच्या कालखंडामध्ये असंच बरखास्त करण्यात आलं होतं. राज्यपालांचा रिपोर्ट होता, केलं बरखास्त. पण सुप्रीम कोर्टाने भले 10-12 वर्ष लावली, पण जो निकाल दिलाय तो एक लँडमार्क म्हटला जातो, मैलाचा दगड मानला जातो. आणि त्यामुळे राज्यपालाला आवडलं नाही किंवा केंद्राला आवडलं नाही म्हणून कुठलंही बहुमतातलं सरकार बरखास्त करता येत नाही. एखाद्या मुख्यमंत्र्याला विधिमंडळामध्ये बहुमत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा राज्यपालाला असलेला अधिकार सुप्रीम कोर्टाने त्या निकालातून काढून घेतला. राज्यपाल एक करू शकतो की जर त्याच्या मनात शंका असेल की त्या मुख्यमंत्र्याने विधिमंडळातलं बहुमत गमावलेलं आहे
तर तो मुख्यमंत्र्याला आदेश देऊ शकतो की ताबडतोबीने 8 दिवस 15 दिवस विधिमंडळातला आपलं बहुमत सिद्ध करणारा प्रस्ताव मंजूर करून घ्या. त्यामुळे बहुमत आहे की नाही याचा निर्णय राज्यपालांच्या राजभवनात होता कामा नये, तो विधिमंडळात झाला पाहिजे. पण एवढीच तरतूद असते का? नाही. वेगळं एक मला वाटते 356 कलम आहे. त्यामध्ये जर देशाच्या एकात्मतेला आणि राज्यातल्या कायदा व्यवस्थेला तिथलं सरकारच धोका निर्माण करत असेल, गुंडांना पाठीशी घालत असेल आणि राज्यपालांना वाटलं की इथलं कायदेशीर व्यवस्था जी आहे कोलमडून पडलेली आहे, लॉ अँड ऑर्डर, तरीही केंद्र सरकार तिथे राष्ट्रपती राजवट लावू शकते, विधानसभा स्थगित करू शकते, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त करू शकते. जशी कारवाई यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बिहारच्या बाबतीत केलेली होती, पण त्याविषयी सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे की असा निर्णय केंद्र सरकारने घेऊन मागणार नाही. पूर्वी चालायचं, केंद्र सरकारने निर्णय घेतला, विषय संपला. पण बोमई केस नंतर असा एक पायंडा पाडला गेलेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर ते सरकार बहुमतात नाही किंवा कायदा सुव्यवस्था जे काय सरकारला वाटलेलं आहे, सरकारने ते संसदेकडून संमत करून घेतलं पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा या संसदेच्या दोनही सभागृहामध्ये त्या राज्याचं सरकार आणि विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला संसदेमध्ये मंजूर करून घ्यावा लागेल. आणि ज्या वेळेला राबडी देवी सरकार वाजपेयींनी बरखास्त केलं होतं, तेव्हा त्याचं कारण असं होतं की त्यावर बोलताना काँग्रेसच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या संसदेतल्या नेत्या सोनिया गांधी यांनी असं म्हटलं होतं की राबडी सरकारला बिहारच्या सत्तेत बसण्याचा अधिकार उरलेला नाही. असं म्हटल्यानंतर राज्यसभेमध्ये बहुमताला आपल्याकडे बहुमत नाहीये, तर काँग्रेस सुद्धा मदत करील या अपेक्षेने प्रमोद महाजन, अडवाणी, वाजपेयी यांनी एक निर्णय घेतला की राबडी सरकार बरखास्त करायचं आणि त्यांनी ते बरखास्त केलं. लोकसभेमध्ये तेव्हा एनडीएकडे म्हणजे वाजपेयींच्या पाठीशी बहुमत होतं, तिथे तो प्रस्ताव मंजूर झाला. पण तो राज्यसभेत मंजूर होण्याची बिलकुल शक्यता नव्हती, कारण त्यावेळेला भाजपचं किंवा एनडीएचं राज्यसभेमध्ये बिलकुल बहुमत नव्हतं. एक नंबरचा पक्षच काँग्रेस होता, भाजप हा 2 नंबरचा पक्ष होता. आणि सगळ्या सेक्युलरांची बेरीज केली तर प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता नव्हती. म्हणून बरखास्त केलेलं सरकार, राबडी सरकार, हे वाजपेयींना जवळजवळ 2 किंवा 3 महिन्यानंतर पुनर्स्थापित करावं लागलं होतं. तेव्हा जितकं लोकांना सामान्य वाटतं की केंद्र सरकारच्या हाती अधिकार आहे, कायदा सुव्यवस्था कुठलंही कारण द्या, पण एखादं सरकार बरखास्त करा. काँग्रेस इंदिरा गांधी करत होत्या, नरसिंहराव करत होते, अगदी देवेगौडांनी केलं होतं. पण त्यांच्याकडे दोन्ही सभागृहातला बहुमत होतं भक्कम. आणि म्हणून आज ममता दिदीनी कितीही तमाशा केला किंवा सरकार आणि गुंड आणि पोलीस, कायदा व्यवस्था सगळ्याचाच बोजवारा उडाला असला तरी इतक्या सहजतेने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं हे मोदी सरकारसाठी सोपं नाहीये. 356 कलमाचा वापर केला तर तो सुप्रीम कोर्टात टिकला पाहिजे आणि संसदेत पण टिकला पाहिजे, आणि ती गोष्ट इतकी सोपी नाहीये. दोन्ही सभागृहामध्ये प्रचंड बहुमत असलेले इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आजचं मोदी सरकार यामध्ये आकड्यांचा जमीन आसमानाचा फरक आहे. पण म्हणून त्याच बळावर अनेक राज्यामध्ये नको तितकी दादागिरी आणि गुंडगिरी चालते. द्रमुकचा स्टॅलिन असो, कर्नाटकातले सिद्धरामय्या असोत किंवा बंगाल मधल्या ममता दिदी असोत, हे केंद्रीय
आणि संघराज्यात्मक व्यवस्थेला हादरे देत राज्यकारभार करतात. पण त्यांना हात लावताना सुद्धा मोदी सरकारला 10 वेळ विचार करावा लागतो. आणि म्हणून मग आडोसे शोधून, पळवाटा शोधून, कायद्यातील पैत्रेबाजी करून ममता दिदीला अडचणीत आणणं भाग होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणजे SIR आहे, वोटर लिस्ट. बंगालमध्ये घुसवलेले आणि लिगली ज्या घुसखोरांना मतदार बनवलेलं आहे, त्या बळावर ममता दिदी जिंकत होत्या. त्यांना पायबंद घालण्यासाठी CAA आणि NRC हे 2 कायदे आणले गेले होते. त्याची अंमलबजावणी आपण बंगालमध्ये करणार नाही अशी धमकी ममता दिदीने देऊन टाकलेली होती. पण त्याचा बाप म्हणून हा SIR नावाचा प्रकार आलेला आहे. आणि हे ममताला तात्काळ कळलं. म्हणूनच बंगालमध्ये आपण SIR होऊ देणार नाही असं म्हणता ममता दिदींनी बोलता बोलता एक मोठी घोडचूक करून टाकली की हे SIR म्हणजे मतदार यादींची सुधारणा किंवा दुरुस्ती, म्हणजे जे घुसखोर आहेत त्यांना भारतातून पळवून लावणं आहे, त्यांच्यावर खटले होऊ शकतात. हे जे वाक्य ममता दिदी बोलून गेल्या, त्यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी जे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीच्या आश्रयाने येऊन राहत होते, मतदान करत होते, सगळे कायदेशीर फायदे उचलत होते, त्यांना धडकी भरली आणि त्यातल्या बहुसंख्यांनी पळ काढलेला आहे. SIR म्हणून जी मतदार यादीची दुरुस्ती आणि सुधारणा चालू आहे, त्यामुळे बंगालच्या अनेक भागामध्ये वस्त्याच्या वस्त्या ओस पडल्या आहेत, गावाच्या गावं ओस पडली आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर एक नदी आहे, त्या नदीतून सकाळी तिकडे जायचं, संध्याकाळी इकडे यायचं, इतका राजरोस व्यवहार चालतो. पण तिथे मग विचारलं जातं की भारत सरकारला म्हणजे मोदी सरकारला तिथे काटेरी तारेचं कुंपण बांधायला काय अडचण आहे? सीमा सुरक्षा दल तिथे काटेरी कुंपण का बांधत नाही? ती कुंपण द्यायला जी जमीन लागते त्याच्यावर राज्य सरकारचा अधिकार असतो आणि ममताने ते बांधू दिलेलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण असो, तो सगळा विषय सोडून द्या. आजचा विषय इतकाच आहे की ममता दिदीने जे 2-2.5-3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की अमित शहानी जो सापळा लावलाय त्यामध्ये मी अडकणार नाही, तो सापळा असा होता की हे SIR प्रकरण जे आहे हे भारत सरकार राबवत नाहीये किंवा भारत सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राबवण्याची ती योजना किंवा काही गोष्ट नाहीये. ती स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेतली गोष्ट आहे. दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी मतदारांच्या याद्या दुरुस्त करणे, त्यामध्ये नव्याने 18 वर्ष पूर्ण केलेल्या किंवा नव्याने त्या त्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणी राहायला आलेल्या मतदारांची यादीत नोंद करणं, त्यांना मतदानाचा अधिकार बहाल करणं, जागा सोडून गेलेले असतील त्यांची नावं त्या विशिष्ट मतदार यादीतून बाद करणं, वगळणं, नव्या ठिकाणी त्यांची नोंद करणं, या सगळ्याला SIR म्हणतात. आणि हे आजपर्यंत वर्षानुवर्ष सातत्याने होत आलं, पण तक्रार कधीच नव्हती. आता सुद्धा आपण बघितलं तर बंगालमधून 58 लाख लोकांची नावं गायब केली, कापली गेली. अरे तामिळनाडूत सुद्धा 57 लाख नावं गेलेली आहेत. एवढूसं पुदुचेरी नावाचं राज्य आहे, तिथे 1 लाख नावं गाडली गेलेली आहेत. छोटस गोवा राज्य आहे, त्या गोवा राज्यातून सुद्धा जवळजवळ 2-3 लाख मतदार काढले गेलेले आहेत. गुजरात मधून काय 20-25 लाख काढले गेलेले आहेत. एकट्या बंगालला झोंबतंय कशाला? तर आपल्याकडे जे बोगस मतदार आहेत ते आपणच आणून वसवलेले बोगस मतदार आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनाच हाकून लावलं, मतदार यादीतून बाद केलं, तर बोगस मतदानावर चौथ्यांना निवडून कसं येणार, ही ममता दिदीची चिंता आहे. आणि म्हणून गेले 3-4 महिने ममता दिदीने या SIR विरुद्ध काहूर माजवलेला आहे. जेव्हा स्थानिक पातळीवर ते शक्य होत नाही असं म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा
ममता दिदींनी ठोठावला, निवडणूक आयोगाने ठोठावला, पण निवडणूक आयोगाला हा सगळा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार कुठलीही ढवळाढवळ करू शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर ममता दिदीची गोची झाली आणि त्यांनी परत एकदा स्वतःच काळा शाल वगैरे पांघरून वकिलासारखं सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडायला सुरुवात केली. त्यांना शेवटी सभ्य भाषेत सुप्रीम कोर्टाने हाकून दिलं, तुमचा वकील तुमच्यापेक्षा विद्वान आहे, त्याला बाजू मांडू द्या, तुमची बाजू ऐकली, निघा. आणि आज अशी परिस्थिती आली आहे की एक प्रकारे ममता दिदी स्वतःच राष्ट्रपती राजवट लावण्याचा हायवे मोकळा करून देत आहेत. कसा? एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर आठवत असेल 2019 ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातली पूर्ण झाली आणि ठरलेल्या वेळामध्ये आधीच्या विधानसभेची मुदत शिल्लक असेपर्यंत पर्यायी सरकार बनलं नाही तर राज्यातलं सरकार आणि विधानसभा आपोआप बरखास्त होत असते आणि विधानसभा बरखास्त झाली की जे काही मंत्रिमंडळ काम करत असतं ते सुद्धा बरखास्त होतं. त्यामुळे विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन विधानसभा निवडून आणली जाते आणि ती विधानसभा निवडून आल्यानंतर आधीची विधानसभा बरखास्त होत असते. सरकार बनतं, विधानसभा बरखास्त होते आधीची. पण जर या दोन ह्याच्यामध्ये फरक पडत असेल, एक दिवसाचा फरक पडत असेल, तरीही ती विधानसभा बरखास्त होते, आपोआप त्या विधानसभेने निवडलेलं सरकार बरखास्त होतं. बंगालच्या विधानसभेची मुदत 7 मे 2026 ला संपते आहे आणि त्याच्या आधी तिथल्या निवडणुका होऊन जर सरकार निवडलं गेलं नाही, त्याचा शपथविधी झाला नाही, तर मग बंगालमध्ये आपोआपच राष्ट्रपती राजवट लागू होईल, कारण विधानसभा संपलेली असेल आणि ज्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी विधानसभेतलं बहुमत नाही त्याला मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार उरत नाही. ऑटोमॅटिकली सगळे अधिकार हे राज्यपालाकडे जातात. आणि इथे गंमत लक्षात घ्या, बंगालची निवडणूक ही 2-3 फेऱ्यांमध्ये होत नाही. बंगालची निवडणूक गेल्या जवळजवळ 3 ते 4 निवडणुका 6 ते 8 फेऱ्यांमध्ये झालेली आहे आणि साधारणतः 5 किंवा 6 दिवसाच्या अंतराने एक एक फेरी मिटली. तरीही मार्च महिन्याच्या कमीत कमी 10-12 तारीखला मतदान व्हायला पाहिजे. मार्चच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे आणि पहिल्या फेरीचं मतदान मार्चच्या अखेरीस झालं नाही तर 7 मे पर्यंत बंगालची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यामुळे पुढल्या 2 आठवड्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या 10 तारखेच्या आत, 5 तारखेच्या आत जर बंगालच्या निवडणुकीची वेळापत्रक टाइम टेबल घोषित झालं नाही तर बंगालमध्ये निवडणुका पूर्ण होण्याच्या आधी विधानसभेची मुदत संपेल आणि कारभार राज्यपालांच्या हाती जाईल. मुद्दा असा आहे की SIR पूर्ण होणार नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे आता आणखीन 8-10 दिवस त्याच्यात विलंब केला आणि जर मतदार याद्या अद्ययावत झाल्यात, आता निवडणूक घोषित करतो, ही भूमिका निवडणूक आयोगाने घेतली नाही आणि मार्च अखेरीपर्यंत, मार्चच्या 20, 25, 30 तारीख पर्यंत मतदार याद्या पूर्ण होतील अशी घोषणा जर निवडणूक आयोगाने भूमिका घेतली तर ममता दिदीला राष्ट्रपती राजवट विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागेल. थोडक्यात कोर्ट कचेऱ्या करून, आंदोलन करून, सामान्य लोकांना भडकवून, रस्त्यावर मोर्चे, मिरवणुका काढून ममता दिदीने आपलीच कबर खोदलेली आहे, राजकीय कबर असं म्हणायला हरकत नाही. कारण ममता दिदी आजच्या परिस्थितीमध्ये फक्त 7 मे पर्यंत
मुख्यमंत्री राहू शकतात, कारण विधानसभेचा तो शेवटचा दिवस असेल. आपल्या या सगळ्या उचापतीमधून ममता दिदींनी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा सोपा मार्ग मोदींना आणि शहांना उपलब्ध करून दिला, इतकाच याचा अर्थ आहे. आत्ता थांबतो, परत कधीतरी याविषयी बोलेन. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.